सिंधुदुर्गमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण, पाऊस पडण्याची शक्यता। समुद्रातील मासेमारी हंगामाला कालपासून सुरुवात। हंगामाच्या पहिल्याच दिवशी वेंगुर्ल्यातील मच्छीमारांना कोळंबी माशांचा बंपर कॅच मिळाला। कोळंबीला 200 रुपये किलोचा भाव। वाशिममध्ये अर्धा पावसाळा उलटूनही एकबुर्जी प्रकल्पात 52%च पाणीसाठा। वाशिम शहराच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक। उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती। पुण्याच्या भोरमधील हिरडस मावळ भागात जोरदार पावसासह सोसाट्याचा वारा। वादळी वाऱ्यामुळे काळेश्वरी मंदिरावरील पत्रे उडाले। धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ। मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा 50%च्या वर। सध्या पाणी टंचाईचं संकट दूर, मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा। जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वत परिसर हिरवाईनं नटला। नैसर्गिक सौंदर्य खुलल्यानं सातपुडा पर्वतरांग पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। अमरावतीत सण उत्सवाच्या काळात फळांचे दर वाढले। ग्राहकांना फटका, मागणीनुसार पुरवठा होत नसल्यानं किमती वाढल्या। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला। सततच्या ओलाव्यामुळे हजारो एकरावरील पिकांना फटका। गोंदियात जुलै महिन्यातील पूर परिस्थितीमुळे 5 नागरिक आणि 15 जनावरांचा मृत्यू, तर 720 घरांचं आणि 250 जनावरांच्या गोठ्यांचं नुकसान। जिल्ह्यातील 4 धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ। जळगावच्या भडगावमधील महिंदळे परिसरात शेती पिकावर मावा, तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून महागड्या कीटकनाशकांची फवारणी। जळगावातील शेतकरी कापूस कोळपणी करण्याच्या कामात व्यस्त। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। नाशिकच्या इगतपुरीत ई पीक पाहणीसाठी तहसीलदार थेट शेतात। डिजिटल प्रणालीद्वारे ई पीक नोंदणीबाबत शेतकऱ्यांना अडचणींसंदर्भात मार्गदर्शन। तहसीलदारांकडून शेतात उतरून पिकांची पाहणी। बीड जिल्ह्यात पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 9 लाखांनी घटली। मागच्या वेळी 18 लाख शेतकऱ्यांनी भरला होता पीक विमा अर्ज। 14 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्यास मुदतवाढ। राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं वाशिम जिल्हा प्रशासन सतर्क। जनावरांना आजाराचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून प्राथमिक स्तरावर उपाययोजना। वर्धेच्या कारंज्यात पूर्वसूचना न देता मीटर काढत असल्यानं ग्राहकांची महावितरणकडे तक्रार। नियमानुसार काम करण्याची नागरिकांची मागणी। जालना जिल्हा परिषद कार्यालय परिसरात प्लास्टिकवर बंदी। उल्लंघन केल्यास 10,000 पर्यंत होणार दंड। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश। वाशिमच्या कामरगावमध्ये पोलीस बंदोबस्तात बाजारपेठ परिसरातील अतिक्रमण हटवण्यास धडक कारवाई। रस्ता मोकळा झाल्यानं वाहतूक सुरळीत सुरू। ग्रामपंचायत प्रशासनाचे ग्रामस्थांकडून कौतुक। वाशिममध्ये आमदार भावना गवळींकडून 3 लाख राख्या पाठवण्याची लगबग सुरू। 27 वर्षांपासून मतदार भावांना राखी पाठवून नातं जोपासण्याचा प्रयत्न। हिंगोली शहरात कावड यात्रेच्या निमित्तानं पोस्टरबाजी। कळमनुरी विधानसभेतून श्रावण मासानिमित्तानं सोमवारी कावड यात्रा निघणार। जळगावच्या चाळीसगावमधील टाकळीत नळाला दूषित पाणी येत असल्यानं ग्रामस्थ संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकलं कुलूप। पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवतमध्ये ड्रोनद्वारे पोलिसांची टहेलणी। कालच्या घटनेनंतर यवतमध्ये कडकडीत बंद। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्याकडून सह्यांची मोहीम। आतापर्यंत 2,04,421 कोल्हापूरकरांकडून स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद। गोंदिया जिल्ह्यातील 52,214 लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र। 3,12,220 अर्ज मंजूर। अर्ज पडताळणीचं काम सुरू। लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली। गोंदियात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा। पांगोली नदीच्या पुलावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये माणिकराव कोकाटेंविरोधात रमी आंदोलन सुरू। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून पत्ते खेळत निषेध व्यक्त। बीडच्या पाटोद्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिघांकडून विनयभंग। अश्लील व्हिडिओ काढून मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। गोंदियातील फुलसूर नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या अतिक्रमणावर कारवाई। सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई। अतिक्रमणाला अनेकांचा विरोध। यवतमाळच्या मुकुटबंदमधून सिमेंट घेऊन जाणारा कंटेनर उलटला। वणी ते आदिलाबाद मार्ग बंद। घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल। गडचिरोलीच्या कुरखेडामधील पुराडामध्ये अवैध दारू तस्करी करणाऱ्या वाहनावर पोलिसांची धाड। पोलिसांच्या कारवाईत 67 लाखांचा मुद्देमाल जप्त। चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोलीत सुरू होती तस्करी। लातूरमध्ये दोघांना 5 ते 6 जणांकडून मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद।
पंढरपूरच्या महालक्ष्मी फर्टिलायझर कंपनीच्या गोडाऊनवर छापा. बनावट खत तयार करून विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार. 11,33,000 रुपयांचं अवैधरित्या साठवलेलं बनावट खत जप्त. पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आरोग्य कार्यालयात माकडांचा हैदोस. माकडांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील मुकुंदनगरमध्ये अनधिकृत दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन. दर्ग्याजवळ पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्तानं कार्यक्रमात विविध प्रमाणपत्र आणि दाखल्यांचं नागरिकांना वाटप. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मंत्री भोयर यांच्या हस्ते सत्कार. नांदेडच्या भोकर ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर. पिण्याच्या पाण्याच्या समस्येसोबतच रुग्णालयात घाणीचं साम्राज्य. काही दिवसांपूर्वीच नांदेड आणि कंधार रुग्णालयातील दुरावस्थेचे व्हिडिओ आले होते समोर. गोंदियाच्या बोंडगाव देवी गावात महसूल दिन साजरा. शासनाच्या विविध विभागांकडून स्टॉल लावत नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रांचं वाटप. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरूच. अनेक दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या सीईओ नीता अंधारी यांची बदली. परभणीत महिला आणि बालविकास विभागाकडून ग्रामीण पोलीस ठाण्यात लावले सखी वन स्टॉपचे फलक. आपत्कालीन परिस्थितीत महिलांना मदत मिळावी यासाठी लावले फलक. अहिल्यानगरच्या भंडारदरा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा होणार. शताब्दी महोत्सव समिती स्थापन करून संवर्धन आणि या भागातील पर्यटनाला संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी रानगव्यांच्या उपद्रवामुळे हतबल. हातातोंडाशी आलेल्या पिकाची रानगव्यांच्या कळपाकडून नासधूस. वसई विरार महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक YS रेड्डी यांच्यावर आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रेड्डी यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप. 41 अनधिकृत इमारतींवरील तोडक कारवाईनंतर YS रेड्डी सापडले होते वादात. अमरावतीत रक्षाबंधन निमित्तानं आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली. महागाईमुळे दरात सुमारे 20% वाढ झाल्याची व्यावसायिकांकडून माहिती. कल्याणच्या कुंभारवाडामध्ये गणपती मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग. गणपती मूर्ती खरेदीला नागरिकांची मोठी गर्दी. मूर्तिकारांकडून रंगकाम सजावटीचं दिवस रात्र काम सुरू. आंध्र प्रदेशातील कलाकारानं भरडधान्यातून साईबाबांची प्रतिमा साकारली. शिर्डीतील साईंच्या चरणी प्रतिमा अर्पण. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे साईंची प्रतिमा सुपूर्द. कोल्हापुरात वर्षानगरमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला तीव्र विरोध. पालिका कर्मचारी आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इतरत्र हटवावा स्थानिक नागरिकांची मागणी. जळगावच्या 40गावमध्ये 65 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला अटक. काही दिवसांपूर्वी नाकाबंदी दरम्यान 43 किलो एम्फेटामाइन ड्रग जप्त करण्यात आलं होतं. शिर्डीत साईबाबा संस्थानकडून साई पारायण सोहळ्याची भव्य शोभायात्रा. 7 दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमाची उत्साहात सांगता. साईनामाच्या जयघोषात शहरातून पारायण पोथींची बाजत गाजत मिरवणूक. वाशिमच्या मसला गावात देशसेवा करून परतलेले जवान दयाराम धनगर यांचं जंगी स्वागत. जवान दयाराम धनगर 17 वर्ष देशसेवा केल्यानंतर निवृत्त. हिंगोली शहरात भटक्या श्वानाचा नागरिकांना त्रास. नगरपालिकेकडून भटक्या श्वानांना पकडण्यासाठी विशेष मोहीम.